नमस्कार सगळ्यांना, मी कोमल्स किचन रेसिपी या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. तर आज आपण बनवणार आहोत पुरी भाजी. एकदम झणझणीत आणि चटपटीत अशी पुरी भाजी आपण बनवणार आहोत. तर या पुरी भाजीला लागण्यासाठी आपण इथं बटाटे उकडून घेतलेले आहेत. तर आता या बटाट्याला आपल्याला एकदम असं स्मॅश व्यवस्थित करून घ्यायचं आहे. तर बघू शकता आपण इथं बटाटे करून घेतलेले आहेत. तर इथे आपल्याला आता एका कढईमध्ये 2 मोठे चमचे तेल घालून घ्यायचं आहे. इथे तुम्ही तुमच्या आवडीनुसार तेल कमी जास्त करू शकता. तर आता यामध्ये आपल्याला 1 चमचा जिरे घालायचे आहे. त्यामध्ये 1 चमचा मोहरी घालायची आहे. याला व्यवस्थित असं हलवून घ्यायचं आहे. एकदम छान असं तर इथे आपण बघू शकता यामध्ये आपण 2 मोठ्या साईजचे कांदा एकदम बारीक असा कट करून त्यामध्ये टाकलेला आहे. तर इथं आपल्याला हा कांदा एकदम असा सोनेरी कलर येईपर्यंत परतून घ्यायचा आहे. पुरी भाजीसाठी कांदा हा खूप महत्त्वाचा आहे. बघू शकता आपण कांदा असं छान फ्राय होत आहे. तर आता यामध्ये आपल्याला 1 चमचा मीठ पण ॲड करायचे आहे. नंतर कट केलेले टमाटे आपण त्यामध्ये ॲड करणार आहोत. आणि हे टमाटर आणि कांदा एकदम छान मऊसर असा आपल्याला शिजवून घ्यायचा आहे. त्यासाठीच आपण त्याच्यामध्ये मीठ टाकलेलं आहे, जेणेकरून की ते कांदा आणि टमाटर हे लवकर शिजले जातील. तर इथे आता बघू शकता की आपलं जवळपास टमाटर आणि कांदा व्यवस्थित शिजलेला आहे, म्हणजे मऊ झालेला आहे. यामध्ये आता आपल्याला 1 चमचा आपला घरगुती असा काळा मसाला घालायचा आहे. 1 चम्मच लाल तिखट आणि 1 चम्मच सांबार मसाला घालून घ्यायचा आहे. तर इथे आपल्याला ह्या मसाल्याला व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे. हे मसाले एकदम छान मिक्स झाल्याच्या नंतर त्यामध्ये आपल्याला तिळाचा कूट हा 2 चम्मच घालून घ्यायचा आहे. इथे आपल्याला शेंगदाण्याच्या कुटाची जे आपण यामध्ये ॲड केलेलं नाही, आपण त्यामध्ये तिळाचा कूट टाकलेला आहे 2 चम्मच. आता यामध्ये आपल्याला थोडंसं पाणी घालून घ्यायचं आहे, जेणेकरून आपले हे मसाले जे आहेत ना ते करपणार नाहीत आणि व्यवस्थित शिजतील. तर इथे आपल्याला याला एकदम तेल सुटेपर्यंत हे मसाले आपले शिजवून घ्यायचे आहे. तर इथं बघू शकता आपल्या मसाल्याला एकदम छान असं तेल सुटलेलं आहे. मसाले आपले एकदम छान असे शिजलेले आहेत. आता त्यामध्ये आपल्याला वाटाणे ॲड करायचे आहेत. तर इथं माझ्याकडं हिरवे वाटाणे नसल्यामुळं मी हे व्हाईट कलरचे वाटाणे त्यामध्ये ॲड केले आहेत. त्याला हे आपल्याला आता परतून घ्यायचं आहे. हे व्यवस्थित मिक्स झाल्याच्या नंतर त्यामध्ये आपल्याला जो आपण करून घेतलेले बटाटे आहेत ना, याच्यामध्ये आपल्याला घालून घ्यायचे आहेत. तर बघू शकता इथे आपण बटाटे त्यामध्ये टाकलेले आहेत. हे बटाटे त्यामध्ये टाकल्याच्या नंतर व्यवस्थित हे आपल्याला हलवून घ्यायचं आहे, त्याला एकजीव करून घ्यायचं आहे. हे पूर्ण एकजीव झाल्याच्या नंतर त्यावर आपल्याला वरतून कोथिंबीर टाकायची आहे. कोथिंबीरीमुळं ही चव आणखी जास्तच वाढते आपल्या पुरी भाजीची. तर ह्यालाही आपल्याला परत एकदम मस्त असं मिक्स करून घ्यायचं आहे, एकजीव करून घ्यायचं आहे. बघू शकतात आता इथं मिक्स झालेलं आहे. तर याला आता आपल्याला 5 मिनटासाठी असंच एकदम मध्यम गॅसवर शिजवून घ्यायचं आहे. तर इथे बघू शकता आता 5 मिनटं झालेले आहेत आणि एकदम आपले मसाले बटाटा हे एकदम छान असं मिक्स झालेलं आहे आणि शिजलेलंही आहे. तर इथे आता आपल्याला याला व्यवस्थित हलवून त्यामध्ये आता आपल्याला लागेल तेवढं, म्हणजे
पाणी ॲड करायचं आहे, जेवढं लागेल तेवढं. तर इथे आपण जवळपास 2 ग्लास पाणी ह्याच्यामध्ये घातलेलं आहे, कारण की आपल्याला ही भाजी जास्तच लागणार आहे म्हणून. तर यामध्ये आपल्याला पाणी हे 2 ग्लास लागलेलं आहे. त्यामध्ये आता आपल्याला चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे. तर हे लक्षात ठेवायचं की सुरुवातीला हे आपण कांदे आणि टमाटर शिजण्यासाठी त्यामध्ये मीठ टाकलेलं होतं, आता परत टाकायचं आहे. त्यामुळं जेवढं लागेल तेवढंच मीठ टाकायचं आहे. तर इथं बघू शकता आता आपल्या या भाजीला एकदम छान अशी उकळी येत आहे. ही उकळी फुटल्याच्या नंतर आपली भाजी एकदम अशी मिडियम गॅसवरच आपल्याला शिजवून घ्यायची आहे. आता ही भाजी एकदम छान अशी शिजली जाईल, त्यासाठी इथे आपल्याला त्यावर झाकण ठेवून ही 5-10 मिनटासाठी भाजी शिजवून घ्यायची आहे कमी फ्लेमवर. तर इथे बघू शकतात आपल्या भाजीला किती छान अशी उकळी फुटलेली आहे आणि जवळपास आता आपली भाजी रेडी झालेली आहे. तर इथं बघू शकता की आपली भाजीला किती छान अशी उकळी फुटलेली आहे. तर इथे आपल्या भाजी बघू शकतात एकदम छान अशी आपल्या भाजीवर तर्री आलेली आहे. तर इथे तुम्हाला ही भाजी जास्त पातळ अशी वाटत असेल, पण त्याला 5-10 मिनटं ठेवल्याच्या नंतर ती एकदम दाटसर होती. तर इथं आता आपल्याला पुऱ्या बनवण्यासाठी मी इथं गव्हाचं पीठ घेतलेलं आहे आणि त्यामध्ये अर्धा बाऊल मी रवा ॲड केलेला आहे आणि त्यामध्ये चवीनुसार मीठ टाकत आहे. तर याला आता व्यवस्थित असं मळून घ्यायचं आहे. जसं लागेल तसं आपल्याला पाण्याचा वापर करायचा आहे. पाणी हे एकदाच घालायचं नाही, कारण की एकदम पातळ झाल्यास पुऱ्या फुगणारही नाहीत आणि कुरकुरीत पण होणार नाही. त्यासाठी आपल्याला लक्षपूर्वक इथं पाणी घालायचं आहे. तर इथे बघू शकता आता आपल्याला त्यामध्ये ओवा असा हातावर पूस करून त्यामध्ये टाकायचं आहे, जेणेकरून की आपल्या पुरीला छान असे टेस्ट येईल. तर इथं आपलं पीठ हे एकदम व्यवस्थित मळून झालेलं आहे. तिथं बघू शकतात अशा प्रकारेच आपल्याला पीठ मळून घ्यायचं आहे. आता याला 5 मिनटासाठी साईडला ठेवायचं आहे. तर इथं बघू शकतात आपले 5 मिनिट झालेले आहेत. तर आता ह्या पिठाचे आपल्याला असे छोटे छोटे गोळे बनवून घ्यायचे आहेत आपली पुरी लाटण्यासाठी. हे गोळे एकदम छोटे करायचे नाहीत, कारण एकदम छोटी जर हे गोळे बनवले आणि पुरी जर बनवली ना, ती फुगत पण नाही आणि ती फुटण्याचे पण जास्त चान्सेस असतात. तर इथं आपण हे गोळे बनवून घेतलेले आहेत. तर इथं आता आपण एका पोळपाटाला तेल लावून घेत आहात. इथं तेल लावण्याचं एकच कारण आहे की जर आपण पीठही लावू शकता, जर पीठ लावलं तर आपलं तेल हे पूर्ण खराब होईल, कारण की ते पुरी तळताना तेलामध्ये पीठ जाईल आणि ते तेल पण खराब होईल. तर इथे जसं लागेल तसं तेल लावून आपण छान अशा पुऱ्या लाटून घ्यायच्या आहेत. तर इथे बघा आपली पुरी लाटून अशी तयार झालेली आहे. तर हिला बघू शकतात एवढी अशी जाडसर आपल्याला करायची आहे, जास्त जाडही नाही किंवा जास्त कमीही नाही. तर आपण दुसऱ्या बाजूला तेल गरम मग अशीच ठेवले होते. तर आता यामध्ये छोटासा तुकडा पिठाचा टाकून बघायचं की आपलं तेल तापलेलं आहे की नाही. तर जवळपास आता आपलं तेल हे पुरी तळण्यासाठी रेडी आहे. अगोदर याला आपल्याला काढून घ्यायचं आहे बाजूला. तर इथे आपण पुढे आपली जी पुरी जी लाटलेली आहे आपण आता आपल्याला त्या तेलामध्ये पुरी सोडून घ्यायची आहे. तर बघू शकतात एकदम छान असं तेल आपलं गरम झालेलं आहे. तर इथे आता आपण पुरी आपली तळत आहोत. तर बघू शकतात आपली पुरी एकदम टुम अशी फुगलेली आहे. आणि ही पुरी तळताना एकदम गॅसची फ्लेम ही जास्तच ठेवायची, कारण कमी ठेवली तर त्यामध्ये तेल खूप जाऊ शकतं, मग तेलकट जास्त छान नाही लागणार. त्यामुळं ह्याला जास्तच गॅसची फ्लेम मोठी ठेवायची, त्यामुळे तळून घ्यायचं. तर इथं बघू शकता आपली पुरी इथे किती छान टम्म अशी फुगलेली आणि किती छान दिसत आहे. तशीच आता आपण दुसरीही पुरी तळून घेणार आहोत. दुसरी पुरी तळताना आपल्याला त्याला सारखं हलवायचं नाही, कारण ते हलल्याच्या नंतर ती फुटते आणि त्यामध्ये तेल जातं आणि ती पुरी ही खायला एकदम तेलकट लागते. त्यासाठी आपल्याला सारखं त्या पुरीला हलवं जायचं नाही. तर इथे बघू शकतात की आपली दुसरी पुरी ही तळून एकदम रेडी आहे. बघा किती छान अशी आपली पुरी
तळली गेलेली आहे. आणि ही पुरी तळताना एकदम असं लालसर कलर होईपर्यंत तळायची आहे. एकदम कमी जर तळली तर ती मध्ये तळली जाणार नाही आणि खायला बिलकुल छान लागणार नाही. त्यामुळे इथे बघू शकतात आता आपल्या पुरीचा कलर किती छान आलेला आहे. तर इथं त्याच्या गार्निशिंगसाठी आपल्याला कांदा, लिंबू आणि एक मिरची आहे. तर इथे एका प्लेटमध्ये आता आपण केलेली आपली भाजी काढून घेतलेली आहे. तर बघू शकतात आपल्या भाजीला किती छान अशी तर्री आलेली आहे. असं बघूनच त्याला खावंसं असं वाटत आहे. तर इथं आपण तळून घेतलेल्या पुऱ्या अशा व्यवस्थित, जेणेकरून किती दिसायला खूप छान वाटावं आणि आपल्याला खूप खायचं मन होईल म्हणजे झालेलंच आहे. तर बघू शकता इथे फायनल आपली पुरी झालेली आहे. तर बाय.